माता, राजमाता, राष्ट्रमाता, आऊसाहेब, स्वराज्य जननी. अरे स्वराज्याचीच नाही तर अखंड विश्वाची जननी, जिच्या पुढे झुकतात भल्या भल्यांच्या माना आणि मुजरा करतात अशा मासाहेब जिजाऊ यांची आज जयंती. सर्वप्रथम मासाहेबांना माझा मानाचा मुजरा. अहो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा येथे 12 जानेवारीचा सूर्य उगवला. लखुजीवराव जाधवांना एक कन्या झाली. कन्येचं नाव ठेवलं जिजाऊ. जिजाऊ मोठ्या झाल्या. शहाजी राजेंशी जिजाऊंचा विवाह झाला. कसं निर्माण झालं स्वराज्य? शहाजी राजांच्या सांगण्यावरनं मासाहेब पुण्यात आल्या. उद्ध्वस्त झालेलं पुणे, कंकाळ झालेलं पुणे, सारी भूमी उजाड झालेली अशा पुण्यात आल्या मासाहेब आणि रयतेंना म्हणाल्या, या इथे वस्ती करा. जो कोणी इथे वस्ती करेल त्याचा परमवंश होईल. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जीव मुठीत घेऊन राहणारी लोक आता मरण्यासाठी जगायचं आणि जगण्यासाठी मरायचं एवढंच त्यांना माहित होतं. अशा पुण्यात आल्या मासाहेब आणि लोकांना म्हणाल्या, या परत या गावात. आणि रयतेंनी विचारलं, कुणाच्या भरोशावर? मासाहेब कडाटल्या आणि म्हणाल्या, तुमच्या शिवबा राजेंच्या भरोशावर. या राजे सामर्थ्य आहेत. अहो, कसं जगायचं, वाघासारखं कसं जगायचं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि वाघासारखं कसं मरायचं हे आम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. धर्मवीर का म्हटलं जातं त्यांना धर्मवीर? माझा राजा त्या औरंगजेबापुढे उभा होता. माझा राजा त्या औरंगजेबापुढे उभा होता. छाती फुगवून मान ताठ करून झुकला नाही माझा राजा. काय ते पुष्पा 2 पिक्चर काय म्हणते, हिरो तो झुकेगा नाही साला. अरे माझा बापच नाही झुकला, तू तर त्याचाच डायलॉग इथं वापरा लागला पिक्चरात. तर काय सुरू होतं, माझा राजा कधी झुकला नाही. औरंगजेबाच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर माझ्या राजाने दिलं नाही. अरे शेवटी डोळे काढण्यात आले पण माझ्या राजाने धर्म सोडला नाही. माझ्या राजाने धर्म सोडला नाही. मासाहेब आता तुमचे फक्त इथे संस्कार कमी आहेत. मासाहेब संस्कार कमी आहेत. वाघासारखं कसं जगायचं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि वाघासारखं कसं मरायचं हे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं. अहो, रायगडावर असताना मासाहेब त्या औरंगजेबाला म्हणतात, रायगडाच्या वाट्याला जाऊ नकोस, चुरडा होईल तुझ्या सगट तुझ्या 5 लाख सैन्याचा. रायगड मातीचा ढेकूळ नाही तर ज्वालामुखीतून निर्माण झालेला आणि छत्रपतींनी लढायातील संस्कार केलेला एक योद्धाच आहे. कुणाला मंजूचं लागीर झालं तर कुणाला सत्याचं लागीर झालं, कुणाला नायरा कार्तिकचं लागीर झालं तर कुणाला आरची परशाचं लागीर झालं. पण आता ऐका, आम्हाला आमच्या शिवबांचं लागीर झालं, आम्हाला आमच्या मासाहेबांचं लागीर झालं, आम्हाला आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं लागीर झालं. अहो, शेतकऱ्यांचीच निवड का केली मासाहेबांनी? सैन्यामध्ये शेतकऱ्यांचीच निवड का केली? तर राजे हो, याचं कारण असं आहे की शेतकरीच असा एकमेव राजा होता की ज्याला दुसऱ्याचे पीक बघितले की स्वतःचे पीक आठवत होते, ज्याला दुसऱ्याची माय माऊली बघितली की स्वतःची माय माऊली आठवत होती. मग असा शेतकरी दुसऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावणार नाही याची गॅरंटी मासाहेबांना होती. आणि मासाहेबांच्या कोणत्याही सैन्याने परस्त्रीच्या पत्राला हात लावला याची नोंद आज इतिहासात सापडत नाही. कुणाला आज इतिहासात सापडत नाही. आपल्याला कुठे साधे बाहेर खेळायला जरी जायचं असेल तर आपल्या घरचे म्हणतात नको जाऊ, पडशील, दुखापत होईल. आणि मुलींचं म्हणजे बाहेर थोड्याशा इथून इतकं गेला ना तर पप्पा म्हणतात, बाई चप्पल घालून जाय. अहो, इतकी काळजी असते आपल्याला त्याची. पण मासाहेबांनी शिवबांना कुठे पाठवलं? कुठे पाठवलं ते ऐका. ज्याने 65 बायका करून आपण मेल्यावर दुसऱ्यांशी लग्न करतील म्हणून झाडाला लटकवून मारून टाकल्या, त्याचं नाव अफजल खान. त्या अफजल खानाच्या तावडीत टाकलं मासाहेबांनी शिवबांना. का? त्यांना काही माया नव्हती, त्यांना काही ममता नव्हती का? कारण स्वराज्यासाठी, रयतेसाठी, शेतकऱ्यांसाठी मासाहेबांनी अफजल खानाच्या तावडीत टाकलं शिवबांना. मासाहेब म्हणतात, जा शिवबा जा, आमचा आशीर्वाद आणि भवानी देवीचा हात सदा तुमच्या पाठीशी आहे. जा आणि मेळच करून या त्या अफजल खानाचा. शिवबा गेले आणि
शिवबा जाणार, जिंकून येणार, इतका विश्वास होता मासाहेबांना शिवबांवर, इतका विश्वास होता. अहो 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी घोड्यावर बसून तलवारबाजी करून पन्हाळा जिंकला. नीट आहे का? 16व्या वर्षी शिवबांनी घोड्यावर बसून तलवारबाजी करून पन्हाळा जिंकला. आणि आजची मुलं काय म्हणतात? 16 वरीस धोक्याचं. आहे वा 16 वरीस धोक्याचं. आता मासाहेब जसजसा काळ बदलत चालला तसतसे संस्कारही बदलत चालले. मासाहेब तुमचे त्या काळचे मावळे आज टीव्ही व्हिडिओ गेम खेळत खेळत बावळे झाले. मासाहेब वेडे झाले. तुमच्या सारखी जर आई असती ना मासाहेब तर प्रत्येक मुलाला स्वराज्याची शपथ घ्यावीच लागली असती. मासाहेब ते जाऊ द्या, तुमच्या आज लेकी, तुमच्या इतिहास सांगणाऱ्या लेकी काय करतायत मासाहेब माहित आहे तुम्हाला? अहो मासाहेब तुमच्या इतिहास सांगणाऱ्या लेकी आज कॉन्स्टेबल मंजू, माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला बघता बघता सासू जावांशी कसं भांडण करतात याची प्रॅक्टिस तुमच्या लेकींची आजपासूनच सुरू आहे मासाहेब. आजपासूनच सुरू आहे मासाहेब. आम्ही शिवजयंतीला डीजे लावतो. हो शिवजयंतीला डीजे लावतो. गावातून शिवरायांच्या निवडणुका काढतो. मासाहेब त्या डीजेच्या तालावरती बेधुंद होऊन नाचणारे मावळे पाहिले ना मासाहेब, की पराक्रमाचा तांडव करणाऱ्या जिवाजी, शिवाजी, बाजीप्रभू मुरारबाजी यांची आठवण येते. हो मासाहेब आम्हाला यांची आठवण येते मासाहेब. मासाहेब यांची आठवण तुम्हालाही येत असेल. बरं हे जाऊ द्या.